आज उन्हातच आहे स्वयंपाक. गॅस गेला ना, गॅस गेला म्हणून उन्हात सावली नाही ना अंगणात कुठं, त्याच्यामुळे मग आज उन्हातच. कायची आहे भाई चालू? आता मी चुनड्या करतो. चुनड्या ते म्हटलं एवढं लागते नाही उभं त्यातच हे होते. आज जण मस्त चुनड्या चुलीवरची भाजी खा. रोज गॅसवर खाऊ खाऊ बोर झालं ना. बरं आज चुलीवरच खाऊ. त्याच्यावर हे लय लागते आज म्हणजे एकदमच जास्त ऊन वरून तापून राहिलं. हवा जास्त आहे ना आज. हवा जास्त. अजूनच वाटतं. आता तुझ्यासाठी मी इकडे सावली करणार आहे. म्हणून तर माती उचलून राहिला तुम्ही सगळे. हां तिथं मग बरोबर राहिली. तर इथं कसं ऊन येते, इथं गरम होते ना. इथं ठेवलं का नाही त्याची माती काढली की मस्त थंड. याची माती काढणार आहे मी आता. ती मस्त छान छान मग चांगलं म्हणजे असं होणार किंवा त्याची माती काढली की मग मस्त तुरं जागा होते. हिची माती काढली की मस्त ती झाडाची सावली येते. हिची माती काढतो पहिले. नंतर इथं या झाडाची पूर्ण सावली इथं पडणार आहे. मग असं उन्हात राहायचं काम नाही. ऊन किती जास्त आहे. ऊन जास्त करून राहिलं आता. पातळी वाणी आली ना. पातळी वाणी पुन्हा उकळी आलेली आहे. तो जास्त उभा झाला होता. परत मी बाजूला काढलं होतं ते. तर आज वेळेवरच गॅस गेला होता, त्याच्यामुळे मग आता वेळेवर पूर्ण तयार झाली होती स्वयंपाकाची. तर म्हटलं आता गॅस आणण्यापर्यंत तर मग इथं चुलीवरच करावं बाहेर. तर बाहेरच चुलं जे मांडलेली आहे आणि त्याच्यावरच मी आता भाजी पोळ्या जे केल्या करून राहिलेली आहे. आणि अंगणात ऊन असल्यामुळे जरासं गरम होतं आहे, कारण जर सावली असते सावली नाही येत अंगणात, तर त्याच्यामुळे मग मला उन्हातच करावं लागलं. तर आता इकडे माझं आणि हवा हवा होती, तर हवेच्यानं तो त्याचा जो आर आहे तो म्हणजे उभा जो चेतत होता आणि विजत होतं, कारण हवेच्यानं बाहेर खूप हवा लागते आणि आतमध्ये काहीच हवा लागत नाही. त्याच्यामुळे विजत होता तो. तर इकडे आता मी माझ्या ज्या भाजी वगैरे करून घेतली आणि पोळ्या करते. आणि इथे जो मातीचा वटा होता तुम्ही पाहिला असेल, तर तो आता यायला म्हटलं पूर्ण काढून घ्या, नाही तर तिथं जागाही मोकळी होते आणि सावली राहते तिथं. आणि तिथं मग यानं पूर्ण फोडून घेतलं ते माती आणि काढून आता तिकडे बाजूनं साईडनं माती आहे तिथं टाकून देते. तर मग जर इथं आपल्याला एखाद्या वेळेस करायचं असलं चुलीवर स्वयंपाक, तर इथं सावली राहते, तर मग आपण इथं करू शकतो. कारण नेहमी करायचं काम नाही पडत, की तेव्हा जेव्हा गॅस गेला किंवा मग काही प्रॉब्लेम आला तेव्हाच करावं लागते. नाहीतर मग गॅस असला तर गॅसवरच आम्ही स्वयंपाक करतो. चूल एखाद्याच वेळेस म्हणजे गॅस संपला तेव्हाच मांडतो. लय हवा सुटली पूर्ण कचरा अंगणात. लय हवा सुटली पूर्ण येऊन काही ना कशी हवा सुटली अनु उठणं काही ना हवा कशी सुटली बाहेर. मस्त हवा सुटलेली आहे थंडी थंडी. इकडे असं मोकळं केलं, पूर्ण माती काढली तिची. काय करून राहिले तुम्ही? बाहेर पाय ना किती हवा सुटली. बाहेर खेळणं, बाहेर मस्त हवा सुटली ना.
मस्त हवा आहे ना मोकळी. तर बाहेर एवढी हवा आहे ना, आता खूप हवा सुटलेली आहे. कारण पूर्ण कचरा अंगणात आलो होतो, मी झाडून घेतलं, साफ केलं. कारण यावेळेस रोजच हवा सुटू राहिली. 5:30 वाजता रोजच हवा सुटते. तर इकडे आजही खूप हवा आहे. मला दिसू शकतं पूर्ण झाडं हे सुटलेले आहे, त्यामुळे लाईन सुद्धा गेलेली आहे. आता ही हवा बंद होईल तेव्हा लाईट येईन आमच्याकडची. तर पूर्ण अंधारच आहे, म्हणजे लाईटच नाही आहे. काय वाजून काय राहिलं तू? तुम्ही काय खेळू राहिले अंधारात? मस्त बाहेर हवा आहे तर बाहेर खेळत ना. हवा एवढी सुटलेली आहे त्याच्यामुळे लाईन गेलेली आहे.